नमस्कार मित्रांनो, यल्लाप्पा वाळदोर प्रभाग क्रमांक 30। आजचा विषय महत्वाचा आणि गंभीर आहे। हा जो पट्टा आपल्या प्रभागातनं जो कासरवाडी पासून दापोडीपर्यंत रोड जातोय, स्मार्ट सिटीच्या नावाखाली हे जे काम चालू आहे ते अर्बन स्ट्रीटचं काम चालू आहे। तर अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली हे काम स्थापत्य विभाग करतोय का विद्युत विभाग करतोय का बीआरटी विभाग करतोय कुणालाही माहित नाहीये। तर 3-4 दिवस मी याचा योग्य पाठपुरावा केला, त्यानंतर कळलं एवढी मोठी ही लाईट बंद आहे। लाईट बंद असण्याचा मी जाहीर निषेध करतो की आता यांना महानगरपालिकेला एक मौनबत्ती लावून निषेध करतो की तुम्ही लवकरात लवकर इथं लाईट लावण्यात यावी। ठीक आहे, हा निषेध का सांगतो तुम्हाला मी, यांना मी वारंवार सांगितलं की ह्या भागातच लाईटीचं बंद करण्याचं कारण काय, पाठीमागे एवढी मोठी बीआरटीचं बस स्टॉप आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा लाईट लागलेली नाहीये। हे सर्व चुका झाल्या कुठून तुम्ही नीट ऑब्झर्व करा। याच्या कितीतरी वर्षभरात तक्रार दिलेल्या आहेत। तर ही तक्रार बघा, आता एखाद्या गाडीचा जर ऍक्सिडेंट झाला, लाखो रुपयाच्या गाड्या घेऊन कार मालक जातात, टॅक्स भरतात, टॅक्स पेअर लोक गाड्यांचा टॅक्स भरून सुद्धा त्यांना जर लाईट देत असेल महापालिका तर त्यांचा जाहीर निषेध आहे। हा आहे एक कॅन्डल आहे विद्युत विभागासाठी, एक कॅन्डल आहे स्थापत्य विभागासाठी आणि एक कॅन्डल आहे पीआरटी विभागासाठी। तिघांनी निर्णय घ्यायचा की लवकरात लवकर लाईट कशी लागेल। आणि जर उद्या जर लाईट नाही लागली या भागाची तर मी तिन्ही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याजवळ अशी मेणबत्ती लावण्यात जाहीर निषेध करणार आहे। सांगायचं कारण म्हणजे काय, धोकादायक वळण आहे। फुगेवाडी गावातील लोक ज्यावेळेस कार घेऊन बाहेर पडतात, वाहन घेऊन बाहेर पडतात, तर अशीच जर एखादी बस आली तर ती बस आली तर त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे। बघा बरं, आता बीआरटी तरी तुम्हाला दिसते का इथून? एक सुद्धा लाईट नाहीये। जर बस मधून जर कोणी प्रवासी आले, महिलांना तर सुरक्षितता एकदम धोक्याची आहे। तर विद्युत विभाग आणि स्थापत्य विभाग बीआरटी विभाग यांनी लवकरात लवकर ही लाईट लावावी ही तुम्हाला मी सूचना करीत आहे। कारण काय, डीपी सुद्धा तुमचा ओके आहे बघा, त्या डीपी मध्ये लाईट लागलेली आहे, याचा अर्थ त्यामध्ये मीटर आहेच। प्रत्येकाने चाल ढकल करून उडवाउडवीची उत्तरे देऊ नये। पूर्ण अंधार आहे बघा। आता ती एक बीआरटी मध्ये तुम्हाला लाईव्ह उदाहरण दाखवतो। हे पहा, इथे जे बस यायला लागलेली आहे, तर या बससाठी आपण निषेध करत आहोत। बघा, हे अशा अंधाराच्या ठिकाणी या स्पीड ब्रेकर वरून जर एखादी टू व्हीलर घटना झाली, टू व्हीलरचा अपघात झाला, फोर व्हीलरचा अपघात झाला, तर या जबाबदार कोण? तर या जबाबदार सर्वात मोठा नायक पिंपरी चिंचवडचा मावळचा आयुक्त शेखर सिंग, ही तुमची जबाबदारी आहे। कारण हे तुमच्या अखत्यारीत झाले आणि तुमच्या काळात झालेलं आहे। तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा तुम्ही ऐकलेलं नाही त्यावेळेस। आता हे कॅन्डल आता विजला, तुमचं नाव घेतलंच कॅन्डल विजला। तुम्ही एवढं चुकीची कामं केलेली आहे इथं। धन्यवाद। लवकरात लवकर लाईट लागली पाहिजे।